नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता 1 आठवडा पूर्ण होऊन गेलाय. काश्मीरमधल्या पहलगाम जवळच्या बैसरान व्हॅलीमध्ये 22 एप्रिलला दुपारी साधारण 3-3:30 वाजता काही दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष्य केलं. धर्मविचारक 27 पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. गेल्या काही दिवसांपासून भारतानं पाकिस्तानच्या विरोधात ठोस भूमिका घेतली आहे. पाकिस्तानची जागतिक स्तरावर कोंडी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या ज्या पातळ्यांवर पाकिस्तानला धडा शिकवता येईल त्या सगळ्या पातळ्यांवर भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्याचं जे वाटप करणारा करार आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. सिंधू जल करार थांबवण्यात आलेला आहे. पाकिस्तानी नागरिक जे व्हिसा घेऊन भारतामध्ये आले होते त्यांना अमुक कालावधीमध्ये परत जा असा इशारा देण्यात आलेला आहे. हे सगळं होत असताना काल दिल्लीमध्ये काही हालचालींना प्रचंड वेग आला होता आणि त्यानंतर ही माहिती समोर आली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलाच्या सर्व प्रमुख व्यक्तींसोबत जी एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये लष्कराला पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जी कारवाई करायची आहे त्यासाठीचं पूर्ण स्वातंत्र्य असेल असं पंतप्रधान मोदींनी सांगितल्याचं समोर आलं. आता हे पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे काय, तर कारवाई काय करायची, कशी करायची, केव्हा करायची या सगळ्या संदर्भातले निर्णय हे संरक्षण यंत्रणा घेतील असं मोदींनी सांगितलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या. बरं, हे सगळं झाल्यानंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया काय याची अपेक्षा असताना रात्री उशिरा जवळपास 2 वाजता पाकिस्तानच्या मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि भारत आपल्यावर 36 तासामध्ये हल्ला करण्याची शक्यता असल्याचा दावा केला. त्यामुळे सीमेवर दोनही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. जर भारतानं आपल्या सैन्य दलांना पूर्णपणे सूट दिली असेल तर त्याचा नेमका अर्थ काय, जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर त्याचे परिणाम काय होतील, खरंच भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करणार का, या सगळ्या संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहेत. आणि याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी भारताचे माजी संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे सर आपल्यासोबत आहेत. भामरे सर नमस्कार, या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आणि निवृत्त एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य सर आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत. वैद्य सर नमस्कार, आपलंही स्वागत या चर्चेमध्ये. नमस्कार डॉक्टर कविता. सुरुवातीला भामरे सर मला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचंय की जेव्हा देशाचे पंतप्रधान संरक्षण दलाच्या प्रमुखांना हे सांगतात की कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार तुमच्याकडे आहेत, वेळ तुम्ही ठरवायची, कारवाई कशी करायची हे तुम्ही ठरवायचं, त्याचा नेमका अर्थ काय होतो? अगदी बरोबर आहे. कारण 22 तारखेला जो भ्याड हल्ला तुरीश्वर झाला आणि नाव विचारून, जात विचारून, धर्म विचारून हल्ला झाला, एक मोठी साजिश आहे आणि पूर्ण देशात आक्रोश आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने चालू आहे. मागे जेव्हा पुरीला हल्ला झाला आणि आपले 18 जवान शहीद झाले त्यावेळेस आपण सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपल्या जवानांनी दाखवून दिलं की भारत काय करू शकतो. किंवा त्याच्या पुलवामा मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात आपले जवान शहीद झाले त्याच्यानंतर 2-3 दिवसातच बालाकोट स्ट्राईकने संपूर्ण जगाला दाखवून दिलं. किमान आता तरी पाकिस्तान त्यांच्या कारवाया बंद करेल, पण पाकिस्तानचा प्रश्न तिथले मिलिटरी सत्ताधीश असतील किंवा बाकीचे असतील, स्थानिक पातळीवर इकॉनॉमिकली पाकिस्तान पूर्ण बर्बाद झालेले आहे. म्हणून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी काश्मीरचं तुंचना नेहमीच वाढवलं. ज्या पद्धतीने 26 निरपराध नागरिक हत्या त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आले, तर प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड आक्रोश आहे आणि तो आक्रोश प्रधानमंत्र्यांच्या मनात पण आहे. आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचा पूर्ण भरोसा आपल्या फोर्सेसवर आहे. आर्मी असेल, नेव्ही असेल, एअर फोर्स असेल. आणि जसं सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटच्या वेळेस जी मोडस ऑपरेंडी होती तीच यावेळेस असेल असं दिसत आहे. नितीन वैद्य सर, जेव्हा संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना, संरक्षण दलाच्या प्रमुखांना देशाचे पंतप्रधान, देशाचे प्रमुख याशिवाय संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सांगतात जे करायचं असेल ते करा, तुम्हाला पूर्णपणे मोकळीक आहे, संरक्षण दल याचा नेमका काय अर्थ घेतात? कविता मॅडम, याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे आणि एकदम सरळ आहे.
की संरक्षण दलाचे जे अधिकारी आहेत आपण त्यांना पूर्णपणे मुभा आहे की तुम्हाला पेहलगाम मध्ये जे झालेले आतंकवादीच्या विरुद्ध जे तुम्हाला कारवाई करायची आहे ते तुम्ही करू शकता आणि जशी तुम्हाला योग्य वेळ वाटते आणि जे योग्य ठिकाणी वाटतात की जिथे जिथे हे दहशतवादी बसलेले आहेत त्यांच्यावरती आपण तुम्ही हल्ला करा आणि त्यांना निस्तंभूत करा. प्रधानमंत्रींनी बिहारमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मिट्टी में मिला देंगे हा त्यांनी शब्द वापरला होता. मी कधीच कुठल्याच भारताच्या प्रधानमंत्रींना असा शब्द वापरलेला ऐकवत नाही आला मला. आता जेव्हा मला हे कळतंय तेव्हा ठोस निर्णय घेतलेला आहे सरकारने की आपण ह्या दहशतवाद्यांना मुळापासून काढून टाकायचं. मग त्यासाठी आपल्याला जी कारवाई करायला लागेल ती आपण करायची आणि ती मुभा त्यांनी पूर्ण सैनिक दलाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत चीफला दिलेली आहे आणि जे काही निर्णय आर्मी एअरफोर्स आणि नेव्हीचे चीफ घेतील तो निर्णय योग्यच असणार आहे. कारण हे लोक जेव्हा निर्णय घेतात तेव्हा पूर्णपणे विचार करून त्याचे काय काय प्रतिक्रिया होऊ शकतात आणि आपली काय क्षमता आहे त्यानुसारच ते निर्णय योग्य तो घेतील. त्यामुळे मला नाही वाटत की या शब्दाचा किंवा या वाक्याचा काही वेगळा अर्थ काढावा. आणि एकदम सरळ आहे. पण आता भीती अशी आहे सगळ्यांच्या मनामध्ये की याचा अर्थ असा होतो का की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण होईल? युद्धाची परिस्थिती मॅडम हे पाकिस्तानने निर्माण केलेली आहे, आपण नाही केलेली. तुम्ही बघाल की पाकिस्तानच्या सैन्यानी आपले आपले जे शस्त्र आहेत ते हलवून सीमेवरती आणलेले आहेत. तुम्हाला कधीच तुम्ही कधीच ऐकत असेल की भारताने अशा काही कारवाई केलेल्या आहेत. त्याचबरोबर पाकिस्ताननी बरेच काही एअर एक्सरसाइजेस चालू केलेले आहेत आणि हे सगळे पाकिस्तान का करतंय तर त्यांना भीती वाटतेय की हे काहीतरी आता हल्ला करणार आहे आपल्यावरती आणि म्हणून आपण दाखवलं पाहिजे की आपण तयारीत आहोत. याचा अर्थ असा नाही की उद्या युद्ध होणार आहे किंवा परवा युद्ध होणार आहे. जे काही आपल्याला कारवाई करायची असेल जसं आपण बालाकोटमध्ये पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू आणि काश्मीरच्या पुढे जाऊन पाकिस्तानमध्ये हल्ला केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपली ती क्षमता आहेच आहे आणि आपल्याला जे योग्य वाटतं तो आपण करू न घाबरता. त्यामुळे मला तुमच्या माध्यमातून पूर्ण देशाला युद्ध होणार आहे याची भीती जे काही कारवाई. सर मला थोडंसं तुम्हाला थांबवावं लागतं कारण तुमचा आवाज माझ्यापर्यंत नीट पोहोचत नाही. आपली टेक्निकल टीम त्याच्यावर काम करेलच. पुन्हा एकदा भामरे सरांकडे जाते. भामरे सर, बालाकोटचा उल्लेख तुम्ही मगाशी केलात, सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख तुम्ही केलात, ती एक प्रतिक्रिया होती भारतानं दिलेली. पण पहलगाम हल्ला आणि पुलवामा हल्ल्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे की पहलगाम हल्ला जेव्हा झाला त्यावेळेस 3 दहशतवादी आले, त्यांनी गोळ्या घातल्या, ते निघून गेले. पाकिस्तानला उत्तर द्यायचं असताना आपल्याला हे 3 दहशतवादी पकडण्याचं, त्यांना समोर आणण्याचं किंवा त्यांचा खात्मा करण्याचं आव्हान सुद्धा भारतासमोर आहे. पहलगाम आणि पाकिस्तानचा विचार, आता पुलवामाचा विचार करता सर्जिकल स्ट्राईक हाच आता सुद्धा भारतापुढे उपाय असेल? तेवढ्यानं पाकिस्तान थांबेल की आपल्याला पुढचं पाऊल उचलावं लागेल? हे जे आतंकवादी आहेत त्यांचं कोम्बिंग ऑपरेशन चालू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सापडतील आणि त्यांना ती शिक्षा मिळणारच आहे. परंतु त्यांचे जे आता पाकिस्तानमध्ये बसलेले त्यांचा बिमोड करणं, त्यांचा नायनाट करणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठीच प्रयत्न चालू आहे. कारण हा जो हल्ला आहे हा काय 3 अतिरेक्यांचा हल्ला नाही, त्याच्या मागे मोठं षडयंत्र आहे. कारण 370 कलम हटवल्यानंतर साधारणतः पाकिस्तान आणि तिथले जे दहशतवादी संघटना आहेत त्यांची अशी अपेक्षा होती की ब्लड फेड होईल, प्रचंड गदारोळ होईल काश्मीरमध्ये. तर तसं काही झालं नाही. गेल्या अनेक महिन्यापासून अतिशय शांततेचं वातावरण होतं आणि टुरिझम वाढलेलं होतं, उद्योगधंदे वाढलेले होते, विकासाचे कामं जोरात चालू होते आणि काश्मीरी जनतेचा विश्वास जिंकण्याचं काम सरकार करत होतंय आणि नेमकं पाकिस्तानला हेच नको आहे. आणि म्हणून टुरिस्टला जर कधी आपण टार्गेट केलं तर भविष्यात टुरिस्ट येणार नाही. कारण जम्मू काश्मीरची इकॉनॉमी टुरिझमवर आहे
त्याच्यामुळे हा फार मोठा इश्यू आहे. नुसते 3 टेररिस्टना मारणं किंवा त्यांची संख्या 5-6 असेल त्यांना मारणं एवढ्या पुरतं मर्यादित नाही. जे पाकिस्तानमध्ये बसून सगळे एक सूत्रधार आहेत त्यांचा बंदोबस्त करणं हे अंतिम ध्येय आहे. वैद्य सर, जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान संदर्भातलं वातावरण तणावाचं बनतं किंवा परिस्थिती जेव्हा युद्धासारखी येऊन पोहोचते तेव्हा 2 गोष्टींचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो. एक म्हणजे पाकिस्तानला असलेली चीनची मदत, जो आपला शेजारी देश आहे, आणि दुसरं, दोनही देश अण्वस्त्रधारी आहेत. हे दोनही धोके कायम समोर ठेवले जातात. आज जेव्हा ही परिस्थिती पुन्हा तणावाची आहे तेव्हाही हे धोके तितकेच प्रकर्षानं आपल्याला जाणवावे लागतील आणि त्याचा विचार करावा लागेल. धोका निश्चित आहे, त्याच्यावरती विचार पण करणं खूप जरुरी आहे. पण तुम्ही बघाल की जेव्हा 1999 मध्ये पाकिस्तान कारगिलमध्ये घुसले होते तेव्हा सुद्धा दोन्ही देश न्यूक्लिअर होते. तर जेव्हा पाकिस्तानला आपण न्यूक्लिअर आहोत, म्हणजे भारत न्यूक्लिअर आहे आणि भारत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ न्यूक्लिअर आहे आणि तरी ते घाबरत नाही, तर आपल्याला उगीच घाबरून जाण्याचं काही कारण नाही. उगीच म्हणजे आपल्याला निश्चितपणे घाबरून जाण्याचं कारण नाहीये. न्यूक्लिअर म्हणून घाबरून आपण काही कारवाई करायची नाही, ही गोष्ट एकदम चुकीची आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे की हे पाकिस्तानी मुद्दामून हा विषय पुढे आणतात जेणेकरून भारत त्याच्यावरती विचार करून उद्या न्यूक्लिअर वॉर व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी आपण कशाला उगीच त्यांच्यावरती स्वतःहून हल्ला करायचा आणि म्हणून आपण डिप्लोमॅटिक नेगोसिएशन करून ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ह्याचा ऍडव्हान्टेज पाकिस्ताननी खूप घेतलेला आहे. त्यामुळे आता आपण या बाबतीत घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. आणि दुसरं म्हणजे जर युद्धाची परिस्थिती अशी निर्माण झाली आणि आपल्यावरती त्यांनी हल्ला केला तर चीन त्यांना मदत करेल, जेणेकरून की चीन पण आपल्यावरती हल्ला करेल नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये. ही भीती आपण बिलकुल बाळगली नाही पाहिजे, कारण आपलं युद्ध पाकिस्तान बरोबर आहे आणि चीन ह्याच्या अगोदर जेव्हाही त्यांनी असं स्टँड घेतलेला आहे तेव्हा तो एक न्यूट्रल स्टँड असा त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे ते त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि आपल्यावरती हल्ला करतील अशी भीती बाळगून आपण पुढे जाण्याचं काहीही गरज नाही. भामरे सर, हा हल्ला झाल्यानंतर अगदी 1-2 दिवसांमध्ये असं झालं की पाकिस्तानचे मंत्री कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये थेटपणे असं म्हटलं की हो, पाकिस्तान दहशतवाद्यांना पोचतं, त्यासाठी पाकिस्तानला आर्थिक मदत मिळते, ती मदत कोणत्या देशांकडनं मिळते याची नावं त्यांनी घेतली. या अगोदर कधीही पाकिस्तान पुरस्कृत हल्ले जेव्हा भारतावर झाले किंवा पाकिस्तानचं नाव दहशतवादाच्या संदर्भात समोर आलं त्यावेळेस कधीही पाकिस्ताननं त्यांच्या कोणत्याही मंत्र्यांना अशी भूमिका घेतली नव्हती. यावेळेस जेव्हा पाकिस्तान पाश्चिमात्य देशांची थेटपणे नावं घेतं त्यावेळेस काय संदेश द्यायचा आहे पाकिस्तानला? आउट ऑफ फ्रस्ट्रेशन हे सगळे स्टेटमेंट होत आहेत, कारण मंत्रीपदी असलेल्या जबाबदार माणसाने असं स्टेटमेंट करू नये. परंतु पाकिस्तानची हिस्ट्री राहिलेली आहे की सातत्याने ते अशा पद्धतीने गिरक धमक्या देत राहतात आणि ते फार सिरियसली कोणी घ्यायची गरज नाही. आणि राहिलं कोणी त्यांना मदत करेल तर आतापर्यंत जे मुस्लिम देश आहेत त्यांच्यापैकी तुर्किस्तान सोडून कुठल्याही देशाने त्यांना मदतीचा संकेत दिलेले नाही आणि चीनने सुद्धा दिले नाही. चीनसाठी भारत एक मोठी व्यापारपेठ आहे आणि पाकिस्तानसाठी एवढी मोठी व्यापारपेठ गमावण्याचा मूर्खपणा चीन करणार नाही. या व्यतिरिक्त जर जागतिक स्तरावर भारताला आपली भूमिका मजबूत करायची असेल तर अगदी काही दिवसांपूर्वी, 2-3 दिवसांपूर्वी, गेल्या आठवड्याभरामध्ये UN मध्ये सुद्धा भारतीय प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली आणि त्याच्यात जो मी आता उल्लेख केला पाकिस्तानच्या मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते सुद्धा मांडलेलं आहे. UN कडून किंवा विशेषतः पाश्चिमात्य देशांकडून जर सपोर्ट मिळवायचा असेल भारताला पाकिस्तान विरुद्धच्या दहशतवादाच्या लढाईमध्ये तर आत्ताची जागतिक परिस्थिती पाहता ते भामरे सर सहज शक्य आहे का? डिप्लोमॅटिक पातळीवर सगळ्या देशांशी, खास करून प्रमुख देशांशी आपल्या परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून आपलं जे म्हणणं आहे ते मांडण्यात आलेलं आहे आणि सकारात्मक रिपोर्ट आपल्याला तिकडनं मिळत आहेत. मागे बालाकोट स्ट्राईकच्या आधी आपण तसंच जनमत संपूर्ण जगात मिळवण्यात यशस्वी झालो होतो आणि यावेळेस पण होऊ.
वैद्य सर, जेव्हा जागतिक पातळीवरचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न येतो पाकिस्तान विरुद्धच्या दहशतवादाच्या लढाईमध्ये, त्यावेळेस दोन मुद्दे असतात. एक तर पाश्चिमात्य देशांचा मुद्दा असतो, चीनचा मुद्दा असतो, ज्याची आपण चर्चा केली. पण दुसरा मुद्दा असतो जे इस्लामिक देश आहेत किंवा ज्या देशांमध्ये इस्लामी सत्ता आहे ते पाकिस्तानला मदत करण्याकडे टेंडन्सी जास्त दाखवतात असं अनेकदा दिसते. जर आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारताला पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर इस्लामिक देश, विशेषतः सौदी अरेबिया असेल, इराक असेल, तर हे देश पाकिस्तानच्या बाजूने मदत करतील की झालेला हल्ला इतका भीषण, इतका भयावह आहे की आता पाकिस्तानच्या बाजूने उभं राहणं हे अगदी इस्लामिक देशांना सुद्धा शक्य होणार नाही? डॉक्टर कविता, तुम्ही जो शेवटचं जे वाक्य तुम्ही बोललात ते मला वाटतं एकदम योग्य आहे की दहशतवादाचा तो हल्ला इतका गंभीर होता आणि इतका भयानक होता. आता इस्लामिक देश पाकिस्तानला सपोर्ट करतील अशी परिस्थिती होणार नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की तुर्कीने काहीतरी त्यांना थोडीफार मदत केलेली आहे. पण जेव्हा हा आतंकवादी हल्ला झाला तेव्हा सौदी अरेबियाने सुद्धा भारताच्या बाजूने एक स्टेटमेंट काढलेलं आहे, जे ह्याच्या अगोदर इमिजिएटली असं झालं नव्हतं. तेव्हा माझं असं प्रामाणिक मत आहे की इस्लामिक देशांना सुद्धा आता कळून गेलेलं आहे की आपण फक्त इस्लाम म्हणून पाकिस्तानला सपोर्ट करणं हे अत्यंत अयोग्य आहे. ह्युमॅनिटी नावाची एक गोष्ट आहे आणि ह्यावेळेस पाकिस्तानने ह्युमॅनिटीची हद्द सुद्धा पार केलेली आहे. तेव्हा आता ह्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानला सपोर्ट करणं हे त्यांच्या दृष्टीने पण अयोग्य दिसतंय आणि त्यामुळे ते त्यांना सपोर्ट करतील अशी मला आहे. वैद्य सर, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की गेल्या आता आठवडा झालेला आहे, अजूनही भारतानं ज्या स्टेप्स घेतल्या त्या अगदी कॅल्क्युलेटेड स्टेप्स आहेत असं म्हणावं लागेल. कारण कुठलाही हल्ला झाल्यानंतर अगदी तातडीनं उठून आपण प्रतिहल्ला करावा अशा कुठल्याही फंदात भारत पडलेला नाहीये. भारतानं घेतलेल्या सगळ्या स्टेप्स या कॅल्क्युलेटेड आहेत, कायद्याच्या दृष्टीनं त्या कशा बसवता येतील वगैरे सगळं बघून भारतानं केलेलं आहे. मात्र हे सगळं होत असताना आता पाकिस्तानच्या नेत्यांची जी भाषा काही दिवसांपासून, गेल्या 8 दिवसांपासून समोर येते, त्याचे काय अर्थ तुमच्यासाठी निघतायत? त्या नेत्यांची भाषणं, त्या नेत्यांची वक्तव्य? कविता मॅडम, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? येतोय. तर तुम्ही ते जे स्टेटमेंट्स त्यांनी पाकिस्ताननी केले आहेत, मग त्यांचे ते जनरल मुनीर असेल किंवा त्यांचे मंत्री असतील, मग ते प्रधानमंत्री असतील, डिफेन्स मिनिस्टर असतील, फायनान्स मिनिस्टर असतील, एक बिलावल भुट्टोनी पण काहीतरी स्टेटमेंट केलेले आहेत. त्या पूर्ण स्टेटमेंटचा अर्थ तुम्ही बघितला आणि त्याचा जर निष्कर्ष काढला तर ही लोक इतकी घाबरलेली आहेत करेक्ट की ते काहीही स्टेटमेंट बोलायला ते तयार आहे. आणि ही भीती त्यांच्या चेहऱ्यावरनं तर दिसते, पण त्यांच्या शब्दांनी अजून प्रगट होतीये. त्यामुळे तुम्ही बघाल की जे काही ते बोलतायत की भारत आमच्यावरती हल्ला करणार आहे आणि भारताने पाणी बंद केलं तर खून की नदिया बहेगी, उगीच त्या लोकल लोकांना समजवण्यासाठी किंवा आपली प्रतिमा तिथे ठीक व्हावी यासाठी करण्याची एक मनसुबा आहे असं मला दिसतोय. वस्तुस्थिती अशीच आहे की ते खूप खूप जास्त घाबरलेले आहेत. तुम्ही बघाल ते सगळीकडे जात आहेत. मला तर एका माध्यमातून असं कळलं की त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी, मिलिटरीचे अधिकारी सुद्धा आपला राजीनामा देत आहेत. काही लोकांनी आपल्या फॅमिलीज तिकडनं हलवून, पाकिस्तानवरनं हलवून परदेशी पाठवलेले आहेत. तर तुम्हाला या बाबतीतून कळेल, आता हे किती खरं आहे की नाही मला माहित नाही, पण हे जर खरं असेल तर तुम्हाला एवढं कळून घेईल की ते किती घाबरलेले आहेत आणि आपण काहीही आतापर्यंत केलं नाहीये. पुढे आपण पाकिस्तानवरती अटॅक करू ह्याचीही काही गॅरंटी नाहीये. कधी ते एवढे घाबरलेले आहेत त्याचा अर्थ असा आहे की आता त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की उद्या जर भारताने खरोखरच युद्धाचं ऐलान केलं आणि युद्ध झालं तर पाकिस्तान त्याच्यासमोर त्यांचा काहीच टिकावा राहणार नाही. आणि म्हणून भारताने हल्ला करू नये म्हणून ह्या सगळ्या गाजावाजा हे करतायत असं माझं प्रामाणिक मत. बरोबर, कारण आर्थिक संकटात सुद्धा प्रचंड आहे सध्या पाकिस्तान. आर्थिक पातळीवर पाकिस्तानची परिस्थिती फार बरी नाही. भामरेचा प्रश्न असा आहे की जेव्हा कुठल्याही देशाला, मग तो भारत असो किंवा पाकिस्तान असो, कुठल्याही सार्वभौम देशाला जेव्हा असं एखादं पाऊल उचलायचं असतं त्यावेळेस फक्त लष्करी सिद्धता असून चालत नाही. भारत लष्करी दृष्ट्या प्रचंड सिद्ध आहे पाकिस्तानपेक्षा, याबाबत वाद नाहीये. पण जनमत सुद्धा तयार करावं लागतं. लोकांचा पाठिंबा सरकारच्या कारवाईला असावा लागतं. गेल्या 8 दिवसात विशेषतः केंद्र सरकारनं ज्या संयत्तेनं, ज्या संयमानं पावलं उचलली आहेत त्याचा एक भाग भारतीय जनमत सुद्धा तयार करणं हा आहे. अगदी बरोबर आहे.
जनमत तयार करणं आणि लोकांचा आपल्यावर विश्वास असणं महत्वाचं आहे. आणि आपला सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटच्या माध्यमातून आपल्या जनतेला सरकारवर, खास करून मोदी साहेबांवर विश्वास आहे. मोदी साहेब जे बोलतात ते करतात आणि जगाच्या पार्श्वभूमीवर आपण डिप्लोमॅटिक चॅनल मध्ये पाकिस्तान आयसोलेट केलंय. कारण टेररिझम फक्त आपल्या भारताची समस्या नाही आहे, संपूर्ण जगाची आहे. बरोबर. आणि पाकिस्तान टेररिझमची वर्कशॉप आहे, या बाबतीत सगळ्या जगाचं एकमत झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे डिप्लोमॅटिक चॅनलच्या माध्यमातून आपण पाकिस्तानला आयसोलेट करू शकलो आणि स्थानिक आपलं जनमत सुद्धा सरकारच्या मागे उभं करण्यात मोदी साहेब यशस्वी झाले. म्हणून हे प्रिरिक्विजिट आहेत पुढची कुठली ऍक्शन घेण्याच्या आधी. भामरे सर आणि वैद्य सर, तुम्ही दोघंही संरक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या बाजूनं तज्ज्ञ आहात. त्यामुळे लष्करी बाजूनं जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्देश आहे त्याचे अर्थ काय होतात आणि राजकीय बाजूनं या निर्देशाचे अर्थ काय होतात, हे दोन्ही आपल्या दोघांकडनं समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेक प्रश्नांवर या चर्चेमध्ये उहापोह झाला आणि तुमची मतं दोघांचीही समोर आली. त्याबद्दल आपल्या दोघांचेही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहत रहा NDTV मराठी.